नमस्कार. कोविड-19च्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, व्हेन द गोइंग गेट्स टफ द टफ गेट्स गोइंग. अर्थातच अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मजबूत आव्हानांना तोंड देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात. अत्यंत धीर गंभीरपणाने शांततेने प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष दिलं जातं आणि त्याची उत्तरं शोधली जातात. त्यासाठी उपाययोजनाही केली जाते. आपणा सर्वांना माहितीच आहे की कोविडचे सर्वाधिक रुग्ण देशातील हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या रुग्णांची उपाययोजना त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी जसे प्रयत्न केले जात आहेत तसेच जनसामान्यांचं आयुष्य व्यवस्थित आणि सुरळीत राहावं यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गंभीर रुग्णांसाठी एक स्पेशलिस्टची टास्क फोर्स बनवली गेलेली आहे. खास करून सॅनिटायझरच्या उत्पादनावरही भर दिला जात आहे. कोविड-19 आणि नॉन कोविड-19 असं हॉस्पिटलचं विभागीकरणही केलेलं आहे जेणेकरून इतर रोग्यांना त्याचा त्रास होणार नाही आणि त्यांना त्यांची ट्रीटमेंट मिळत राहावी. अनेक बाबतीत या प्रयत्न केलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की आपल्याला ही लढाई जिंकायची आहे आणि म्हणून या प्रयत्नांवर जोर दिला पाहिजे. यासाठी गरज आहे तर थोडासा संयम बाळगायची, बराचसा समजूतदारपणा आणि समंजसपणा दाखवण्याची आणि जी दक्षता आपल्याला घेतली पाहिजे ती सतत घेत राहण्याची. सह्याद्री वाहिनीवर दरवेळी आम्ही हा प्रयत्न करतो. कोविड-19च्या या कार्यक्रमात या आजाराचे विविध पैलू किंवा या संबंधीचे सामाजिक, आर्थिक आणि अर्थात वैद्यकीय पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवू शकू. काही उपाययोजना आहेत, काहींवर रिसर्च अजूनही चालू आहे आणि अशाच एकावर आपण आज बोलणार आहोत. आपल्याकडे उपस्थित आहेत डॉक्टर रुसी भल्ला. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर रुसी भल्ला हे लेझर सर्जन आहेत. सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधून MBBS नंतर त्यांनी KM हॉस्पिटलमधून MS केलं आहे. सध्या ऑर्किड लेझर सेंटर इथे ते लेझर सर्जन आहेत आणि विले पार्ले येथील ॲडव्हान्स्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कन्सल्टंट लेझर सर्जन आहेत. डॉक्टरांशी आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि काही उपचार पद्धती ज्या आपल्याला ते सांगणार आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपला सहभाग या कार्यक्रमात नक्कीच अपेक्षित आहे आणि यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 2490 0232. मुंबई बाहेरील आमच्या दर्शकांनी STD कोड 022 हा डायल करायचा आहे. लक्षात असू द्या की तुमच्या दूरसंचाचा आवाज थोडा कमी ठेवा प्रश्न विचारत असताना आणि आपले प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचू द्या. डॉक्टर भल्ला, आपण एक लेझर सर्जन आहात, तर मग कोविड या विषाणूमध्ये आपला अभ्यास कसा काय आणि हा इंटरेस्ट कसा काय? ही हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुमचं. आणि कोरोना व्हायरसचं आणि आमचं हे जे होतं विषय होतं ते हे माझी लास्ट टाईम जे SARS एपिडेमिक झालं त्याच्यावर आमचं माझी मावशी होती, ते दिल्लीला डिसेंबरला तिला ते H1N1 आणि स्वाईन फ्लू झालेलं आणि तिने आम्हाला फोन केला डिसेंबरवरून आणि ती फारच घाबरलेली होती कारण ती औषध घेत होती आणि त्याचा काय फरक पडत नव्हतं. आणि तिने सांगितलं की आता माझं हे झालेलं आहे आणि ते दिल्लीचं डिसेंबरचं महिना होता. आम्ही सांगितलं थंडीचा महिना होता आणि तिच्याबरोबर त्याचे मिस्टर होते आणि मी फक्त सांगितलं की तुम्ही ते जे औषध आहे ते तुम्ही घेऊन राहा, पण ते तुम्ही एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही दर 2-3 तासांनी 10 मिनिटासाठी तरी फक्त स्टीम घ्या. आणि मला तिने आठवड्यानंतर फोन केला की मी आता पूर्ण बरी झालेत अँड ते तर बरी झाली ते ठीक आहे, पण तिच्या हजबंडला सुद्धा हे प्रॉब्लेम झाली नाही कारण त्यावेळी हजबंडला वाढण्याची ती जी पॉसिबिलिटी होती, शक्यता होती ती 100% होती. पण त्यांनी पण स्टीम घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ते डोक्यात पटलं होतं की त्या स्टीम आणि व्हायरसचा काहीतरी संबंध आहे आणि ते आम्ही याच्यावर ते आम्हाला पटलं होतं. आणि जेव्हा ते कोरोना व्हायरस आलं ते पण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते आलं ते आम्ही सगळ्या आमच्या जे स्टाफ होतं त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही स्टीम वापरा. त्यांना स्टीमर आम्ही सुद्धा दिले आणि हे आम्हाला चांगलं वाटतं सांगायला की अजूनही 2 महिन्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये
एकही सुद्धा स्टाफला कोरोना व्हायरसचा कोविडचा सिम्पटम झाला नाही अजून. तर डॉक्टर इथे हे जाणणं जरुरी आहे की आपण ही जी स्टीम थेरपी आहे त्याच्यावर आजच्या कार्यक्रमात नक्की बोलू. त्याआधी थोडंसं कोरोना व्हायरस संबंधी आणि फ्लूशी संबंधित ह्याचे जे सिम्पटम्स आहेत त्याच्यावरही बोलायचा प्रयत्न करूया. आणि अर्थातच पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना हे सांगायचा प्रयत्न करूया की ही एक पद्धतीची उपाययोजना आपण सजेस्ट करतोय आणि यावर त्यांनी विचार थोडासा करायला हरकत नाहीये. पण हे जे कोरोना व्हायरस आहे हे कोणत्या प्रकारचं व्हायरस आहे आणि हे कुठून आलंय? हा कोरोना व्हायरस ओके. पण त्यांची जी बिहेवियर आहे ती डिफरंट असते. आणि विशेष म्हणजे काय आहे की याचे जे सिम्पटम्स असतात ते सिम्पटम्स मध्ये काय असतात की जुकाम असतो, त्याला खोकला असतो, ताप असतो आणि घशाच्या मागे ते खरखरं असतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. आणि यात हे का असतं? कारण की कुठलाही व्हायरस असेल त्याचं रिसेप्टर्स असतात आणि कोरोना व्हायरसचे जे रिसेप्टर्स आहेत ते नाकात आहेत, ते घशात आहेत आणि ते फुफ्फुसात आहेत, लंग्समध्ये आहेत आणि आंतड्यामध्ये आहेत. मग तुम्हाला जे सिम्पटम्स भेटतात त्यात तुम्हाला भेटतात ते नाक बंद होणं, ते जुकाम तसं होणं आणि घशाचा तुम्हाला त्रास होणं आणि श्वास घ्यायला त्रास होतो, जेव्हा खोकला येतो आणि डायरिया, लूज मोशन जे असतात ते 50% लोकांना, 50% लोकांना असतं. ते रिसेप्टर्समुळे ते. आणि हे जे आहे ते सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की हे सिम्पटम्स जे आहेत ते रिसेप्टर्समुळे आहेत. हा रिसेप्टर्सचा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही म्हणालात तसं जेव्हा हा व्हायरस एखाद्या ठिकाणी अटॅक करतो तेव्हाच आपल्याला त्याचा त्रास होतो. एरवी सर्व शरीराचा संबंध नाही. कारण ते कोरोना व्हायरसचं, कुठल्याही व्हायरसचं लॉक अँड की म्हणून एक असतं. ते लॉक अँड की म्हणजे काय की जेव्हापर्यंत त्या व्हायरसला ते रिसेप्टर भेटत नाही तरीपर्यंत त्याचं काही लक्षण येत नाही. ओके. आणि मग हा विषाणू जो आहे तुम्ही जसं म्हणालात फ्लूचे काही सिम्पटम्स असतात, कोरोनाचे सिम्पटम्स असतात. गेल्या काही कार्यक्रमांमधून आम्ही सतत याबद्दल चर्चा करत आहोत. तर मग हे सिम्पटम्स आपण ओळखायचे कसे? कारण फ्लूचे सिम्पटम्स आणि कोरोनाचे हे खूप सिमिलर आहेत. तर हा विषाणू सिमिलर आहे पण हे जे आहेत ना ते फ्लूचं तुम्हाला समजलं पाहिजे. फ्लूचं प्रॉब्लेम ते आणि कोरोनाचा व्हायरस ते ओव्हरलॅप होतो. ओके. काही लोकांनी सध्या सगळे आता भीतीमध्ये आहेत. त्यांना नॉर्मल फ्लू पण झालं तर त्यांना असं वाटतं की त्यांना वाटतं की हे त्यांना कोरोना झालेत. त्याचं टेस्टिंग जेव्हा होते फक्त 10%, 8% लोकांना ते कोरोनाचं असतं. पण सिम्पटम्स ते सिमिलर आहेत पण त्यांची स्ट्रेंथ वेगळी आहे. ते जास्त उत्तेजित व्हायरस आहे त्याचं. आणि इम्पॉर्टंट थिंग आहेत की या इन्फ्लुएन्झा व्हायरसचं जे तुम्ही मृत्यूदर किंवा डेथ रेट म्हटलं, कारण ते जास्त काळजीचं इन्फेक्शन रेट नाही आहे, डेथ रेट आहे. डेथ रेट जेव्हा तुम्ही बघितलं तर इन्फ्लुएन्झा व्हायरसचं डेथ रेट 0.1% आहे ऑफिशियली आणि जगभरात 0.1% आहे. आणि हे कोरोना व्हायरसचं जे मृत्यूदर आहे आपल्या देशात 2.5% आहेत, प्रतिशत आहेत. इटलीमध्ये 4 ते 5 आहे आणि USA किंवा स्पेनमध्ये याच्यापैकी जास्त आहे. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की हा इन्फेक्टिव्हिटी आणि ते डेंजरस जे हानिकार आहेत हा व्हायरस आहे ते 20 किंवा 25 पेटीने जास्त आहे आपल्या देशामध्ये. आणि त्याच्यामधून ते व्हायरस जे आकार तुम्ही बघितलं इंटरनेटमध्ये तर त्या आकार सिमिलर असते पण त्यांचं ते बिहेवियर जे आहेत ते फारच डेंजरस आहे या कोरोना व्हायरसचं. मग इथे अजून एक प्रश्न आपण नक्की विचारू शकतो की जो पुन्हा पुन्हा लोकांना सांगितलं जातंय आणि हा संदेश दिला जातोय की नक्की मास्क वापरा, एक सोशल डिस्टन्स ठेवा, हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. अजूनही आपण रस्त्यातून फिरताना या शहरातही बघत असतो की लोक मास्क लावलेलं असतात त्यांनी पण ते घोळक्याने फिरत असतात. तर हे किती बरोबर आहे? बरोबर नाही आहेत. कारण जे सरकारने तुम्हाला ते जे ॲडवाईस दिली आहे ते त्याच्याबद्दल खूपच सायंटिफिक रिझन्स आहेत. मास्क का वापरायचं? मास्क कशाला वापरायचं? कारण हे जे कोरोना व्हायरस आहे
तो 3 ते 5 फूट पर्यंत पसरतो तुमच्या वातावरणात. मग तुम्हाला ते सोशल डिस्टन्स किंवा सामाजिक अंतर आहे ते ठेवावं लागतं आणि मास्क ऑब्व्हियसली त्याला तुम्हाला ते वापरायला लागतं. तुम्हाला हे हात साबणाने असं धुवायचं, सॅनिटायझर वापरायचं. त्याच्या मध्ये पण सायंटिफिक रिझन आहे, कारण हे जे व्हायरस आहे ते संडासमध्ये स्टूल्समध्ये 2-3 आठवडे जेव्हा तुम्हाला झालं की तुम्ही बरं झालात तरी पण ते स्टूलमध्ये दिसतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते हात साफ करावं लागतात आणि सोशल डिस्टन्सिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पूर्ण महत्त्वपूर्ण आहे. कारण की तुम्ही कुठल्याही रेस्पिरेटरी इलनेसला रेस्पिरेटरी इलनेसमध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक तर असतं की तुम्हाला ते स्वच्छता पाहिजे आणि गर्दी नको आहे. कुठेही तुम्ही गर्दी झाली तुमची आणि अस्वच्छता झाली त्याच्यामध्ये हे कोरोना व्हायरसचं प्रमाण वाढतो. कुठल्याही व्हायरसचं वाढतो आणि कोरोनाचं कारण ते इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त डेंजरस हानिकारक असतो. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत बघायला गेलं तर तसं प्रदूषणाची लेवल कमी आहे, कारण लोक घराबाहेर नाही आहेत, गाड्याही नाही आहेत तशा. पण तरीसुद्धा आपण म्हणालात तशी स्वच्छता हवी आणि स्वच्छतेबरोबरच खूप गर्दी दाटीवाटीने उभं राहणं, एकत्र असता कामा नये, हे खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये आपण एक इन्फेक्टिव्हिटी हा जो प्रश्न उद्भवला होता त्याच्याबद्दल इन्फेक्टिव्हिटी म्हणजे काय असतं की एक व्हायरस किती लोकांना इन्फेक्ट करू शकतो याचं कमीत कमी तुम्ही घेतलं तर 2 तर आकडा पण आलं तर 5-6 दिवसात एक माणूस 20 लोकांना इन्फेक्ट करू शकतो आणि याचं जे इन्फेक्टिव्हिटी रेशो 3.5 to 4 आहे, 4 पर्यंत आहे. तुम्ही समजू शकता किती डेंजरस आहे. बरोबर. म्हणजे एक 3-4 दिवसात एक माणूस 100 लोकांना इन्फेक्ट करू शकतो. यू अंडरस्टँड. सो याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे लोकांना हे समजायला की त्याच्यासाठी ते सोशल डिस्टन्सिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण ते नाहीतर तुम्ही इन्फेक्ट झालात आणि तुमच्यामुळे ते 100 लोक आणखीन इन्फेक्ट होतील. बरोबर. आता हा तुम्ही जसं म्हणालात तसा हा एक नवीन प्रकारचा व्हायरस आहे. व्हायरसचे अनेक प्रकार आहेत आणि हे विषाणू अनेक जण त्याला एक्सपोज होत असतात, पण हा वेगळ्या प्रकारचा व्हायरस आहे आणि त्याची कोणतीही ट्रीटमेंट आजपर्यंत आताच्या काळामध्ये नाही आहे. तर इतर कुठल्या, म्हणजे आपण जसं ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणतो, याच्याकडे जर आपण बघू शकतो का? होमिओपॅथी म्हणा किंवा आयुर्वेदिक उपचार यावर किती प्रभावी ठरू शकतात? हे जे प्रश्न आहे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण आमच्या देशात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक सगळे जे पथ्य आहेत ते एक्झिस्ट करतात. पण सध्या तरी एक असं आहे की आपल्या देशात आणि कुठल्याही देशात आता सध्या तरी या डिझीज आणि आजारचं पूर्ण प्रभावी इलाज आलेलं नाही आहेत. होमिओपॅथीचं लोक म्हणतात, पण त्याचं काही इतकं फार रिझल्ट्स आलेले आहेत आता तरी आमच्याकडे नाही आलेत. आणि आयुर्वेदिकला आयुष मिनिस्ट्रीने एक दिलेलं आहे, आम्हाला ते डायरेक्शन दिलेले आहेत आणि ते आमचे प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये पण सांगितलं आहे की तुम्ही गरम पाणी घ्या, तुम्ही सगळं जे बाकी जे आहे तुम्ही करू शकता. आणि दुसरं म्हणजे काय की आता हे जे व्हायरस आहेत फारच नवीन आहे, फक्त त्याला 2 महिने झाले या जन्म घेऊन. आणि त्याच्यामुळे काय असतं की आमच्याकडे या व्हायरसची आमच्या शरीरामध्ये कुठल्याही सामान्य माणसाला प्रतिकारशक्ती नाहीच आहे. कुणालाही त्याची प्रतिकारशक्ती नाही आहे आणि त्याच्यामुळे काय हा व्हायरस जे आहे ते सगळ्या लोकांना इतकं डेंजरस होते. ओके. मग आता ही काही औषधं आहेत ज्याच्यावर वारंवार चर्चा केली जाते. सह्याद्री वाहिनीवरही आमच्या कार्यक्रमांमधून आम्ही ह्याच्यावर चर्चा केली आहे आणि ते म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, त्याच्यानंतर आयव्हरमेक्टिन आणि एरिथ्रोमायसिन. तर यांची काय भूमिका? आयव्हरमेक्टिन, एझिथ्रोमायसिन आणि क्लोरोक्विन याच्यावर विभिन्न देशात रिसर्च केलेले आहेत. पण अजून आपल्याकडे आमची जी मेन मिनिस्ट्री आहे, हेल्थ मिनिस्ट्री आहे किंवा ICMR आहेत, त्यांनी अजून आम्हाला याच्यावर पूर्ण
परमिशन नाही दिली आहेत, कारण ते सध्या ते जे काही रिपोर्ट्स आहेत त्यांना फक्त पूर्ण ॲनलाइज करावं लागतं. आणि तुम्ही जे औषध म्हणतात, जे क्लोरोक्विन म्हणतात, ते ट्रम्पमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले ते नाव. पण त्याची सगळी ह्या सगळ्या औषधांची फारच साईड इफेक्ट्स असतात. सो आता तुम्ही बघितलं आहे की त्याचं सिरियसपणा जे आहे ते या व्हायरसचा फक्त 2% किंवा 2.5% आहे. आम्हाला जास्त प्रॉब्लेम होते देशात, कारण की जनसंख्येचा आकडा घेतलं तर आमचं नंबर 2 वरती आहे, म्हणून ते आम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे. पण या जे सगळे औषध आहेत त्यांचं हे रिसर्च होणार आहेत. ते ICMRनी आम्हाला डायरेक्शन द्यावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही काय पुढे तुम्हाला सांगू शकतो की आता तुम्ही असं वापरा, नाही वापरा. पण तुम्ही फक्त जे ऐकल्यावर तुम्ही मेडिकल स्टोअरला जाऊन तुम्ही हे औषध घेतलं आणि स्वतः वापरलं, ते जरा हानिकारक माझ्या मते नसेल. ठीक आहे. ही कोरोनाशी ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे आणि त्याबद्दलचे काही उपाययोजना आहेत ज्यावर आज चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर रुसी भल्ला. आणि डॉक्टर, ह्या विश्रांतीच्या आधी आपण जरा विचार करत होतो की ह्या व्हायरस संबंधी, त्याच्या रिसेप्टर्स संबंधी सुद्धा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हायरस इतका डेंजरस का आहे, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? हा व्हायरस इतकं डेंजरस का आहे ते सगळं मला विचारतात. पण याचं उत्तर असं आहे की हा जो व्हायरस आहे याचं इन्फेक्टिव्हिटी 2.5 ते 3% आहे दुसऱ्या व्हायरसपेक्षा, नॉर्मल फ्लूपेक्षा. आणि दुसरं म्हणजे काय, हा नवीन व्हायरस आहे, त्यात आपल्याकडे त्याचं प्रतिकार शक्ती नाही आहे. आणि तिसरं म्हणजे काय की हे एक विशेष गट ना हे जास्त डेंजरस होतो, कारण ते मधुमेह असलं, डायबिटीज असलं, ब्लड प्रेशर असलं तर ह्याच्यावर चर्चा करूया. आपण पुन्हा एकदा ह्याच्याबद्दल बोलूया. आपल्याकडे फोन येतोय. राजेश चन्ना सोलापूरमधून फोन करतायत. प्रश्न विचारा. हा, बोला साहेब. मॅडम, प्रथमतः नमस्कार. नमस्कार. आणि सरांना सुद्धा नमस्कार, कारण स्टे होम असताना सुद्धा ते इथपर्यंत येऊन आपल्याशी पूर्ण माहिती देत आहेत. त्यांना खूप खूप कोटी कोटी प्रणाम. आपला प्रश्न विचारा. तर आपला प्रश्न असा आहे मॅडम, जे आता सध्या सांगतात की सॅनिटायझर वापरा आणि मास्क वापरा, तर पुढे जाऊन हे आपल्याला कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे मास्क वापरावं लागतं, सॅनिटायझर वापरावं लागतं. आणि अधूनमधून जिथं जिथं सॅनिटायझरचे हे बांधलेले आहेत, म्हणजे त्याच्या आतून जायचं आणि सॅनिटायझर होऊन जायचं आपण. मग येणाऱ्या भविष्य काळामध्ये या सगळ्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो का, हा विचारच होता मॅडम. कारण लहान मुलांना सुद्धा आपण सॅनिटायझर वापरायला सांगतोय, आणि लहानापासून ते मोठ्यापासून सुद्धा आपण सॅनिटायझर वापरायला सांगतोय. मग याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय, कारण कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही जास्त ओव्हर करू शकत नाही. समजा तुम्हाला एकदा सॅनिटायझर वापरायचं सांगितलंय तर तुम्ही 10 वेळा करू शकत नाही. ते तुम्हाला ट्रबलसम होऊ शकतं. अँड दुसरं म्हणजे काय आहे की हे कधीपर्यंत वापरायचं ते आत्ता तरी कठीण आहे बोलणं. पण जेव्हापर्यंत ते लॉकडाऊन आहे, जेव्हापर्यंत आम्हाला ते आमच्या देशात याचं डेंजर आहे या कोरोना व्हायरसचं, ते सगळ्या लोकांना स्वच्छता च्यावर तुम्हाला जास्त अटेन्शन द्यावंच लागेल. आणि मला वाटतं याचे दुष्परिणाम आता आपण विचार करतोय त्याचा, पण जे होणारे न वापरल्याने होणारे जे दुष्परिणाम आहेत ते अधिक आहेत. त्यामुळे याचा वापर आपल्याला जसं सांगितलं आहे तसा करत राहा. सॅनिटायझर जर शक्य असेल तर साबण आणि पाण्याने हात धुत राहा, तेही सर्वात उत्तम आहे. पण दिलेले हे जे निर्देश आहेत या निर्देशाचं काटेकोरपणे पालन आपल्या सर्वांनी केलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आता हे सगळं बोलत असताना एक छोटीशी भूमिका येते या गोष्टीची की ज्याच्यावर आता बराचसा रिसर्चही चालू आहे. पूर्णपणे याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, पण आपल्याला वाटतं की उष्णतेची काही भूमिका आहे या व्हायरस संबंधीमध्ये. हा अत्यंत महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन आहेत. कारण तुम्ही जेव्हापर्यंत ते तुम्ही स्टॅटिस्टिक्स ज्याचे आकडे तुम्ही कुठेही बघितले पूर्ण देशाचे, सगळ्या देशाचे, तर एक आकडा हे समोर दिसतं आणि ते आहे तापमानाचं.
हे आमच्याकडे जे आकडे आहे अजून, आणि जे 26 मार्च आणि जेव्हा 25 मार्चचं जे लॉकडाऊन झालेलं तेव्हा, तर तुम्ही बघताय तर त्यावेळी चायनाचे 80,000 केसेस होते, इटलीचे साधारणपणे 40,000 केसेस होते, स्पेनला 30,000 होते, आणि USA ला त्यावेळी 25,000 होते. आता ते 2 लाख झालेत, ते वेगळे आहेत. पण त्यावेळी आमच्याकडे फक्त 650 आणि 700 केसेस होते. आणि तुम्ही बघितलं आहे त्याच्यावर, तुम्ही बघितलं आहे तर ते त्यावर जे टेम्परेचर होतं त्यावेळी पुण्या सगळ्या देशांचं, ते होतं 10-12 तसं टेम्परेचर होतं. आमच्याकडे 35 होतं. तर व्हायरस आणि तापमान त्याचा जे संबंध आहे हे फारच नजदिकीचा संबंध आहे. आणि त्यावर जेव्हा आम्ही पूर्ण विचार केलं तर आम्हाला वाटलं की त्याच्यावर आम्ही हे आपली दृष्टिकोन त्याच्यावर ठेवायची. आणि दुसरं म्हणजे काय की हे जे वाढतं तापमान आहे त्या बॉडीमध्ये कसं आणायचं, आणि त्याचं एकच उपाय आहे, आणि ते आहेत स्टीम. ठीक आहे, स्टीम थेरपीवर आता आपण बोलणार आहोत नक्की. पण ह्याच्यामध्ये तापमानाचा फरक, जसं आपण म्हणालात की काही देश आहेत जे थंड प्रदेश म्हणून ओळखले जातात आणि अजूनही गेले आहेत. तुम्ही हे बघितलं की हे ग्राफ आणि किंवा तुम्ही ते वर्ल्डोमीटरचं तुम्ही बघितलं तर ज्या केसांचं जास्त, ज्या देशांमध्ये जास्त केस आहेत त्याचा हे परिणाम जास्त आहे कोरोना व्हायरसचे, ते सगळे देश जे आहेत ते सगळे टेम्परेट झोनमध्ये. आणि ज्यामध्ये जे ट्रॉपिकल आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. आणि ते का कमी आहे ते आम्हाला अजून नक्की समजलं नाही आहे, पण आमचं सपोजिशन आहे त्याच्यावर, आणि बरेच डॉक्टरांचं सपोजिशन आहे की ते टेम्परेचरमुळे हे, कारण आमच्याकडे टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळे आहेत. आणि त्याची एक सायंटिफिक रिझनिंग आहे. त्याच्यामध्ये काय आहे की त्याला एक म्हणतात, मेडिसिनमध्ये म्हणतात एव्होल्युशनरी टेम्परेचर स्टेबिलिटी. ज्या टेम्परेचर, ज्या तापमानावर तो व्हायरस जन्म घेतो त्या टेम्परेचरच्या, त्या तापमानाच्या आजूबाजूला तो अत्यंत स्थिर राहतो. आता या वुहानचं जे व्हायरस आहे त्याला जन्म घेतलं आहे 10-12 डिग्रीजच्या बाजूला, तर त्याच्या बाजूला ते सगळं ते टेम्परेचरमध्ये तो स्थिर राहतो. आणि ते ही सायंटिफिकली प्रूव्ड आहेत हे की. आणि आपल्या देशात जेव्हा ते आलं तेव्हा 25 डिग्री होतं आणि आता ते 35 डिग्री झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आपलं जे हे कोरोना व्हायरसचं जे प्रकोप आहे ते इकडे कमी झालेलं आहे टेम्परेचरमुळे. म्हणजे यावर अजून अभ्यास आणि रिसर्च अत्यंत महत्त्वाचं आहे, संशोधन होणं गरजेचं आहे या गोष्टीवर. पण आपण म्हणायचा हा प्रयत्न करत आहात की एखाद्या ठिकाणी कमी टेम्परेचरमध्ये हा व्हायरस जन्माला आला आणि तो व्हायरस तसा टिकलाही तिथे. पण हा व्हायरस इतर देशांमध्ये जाईपर्यंत जेव्हा टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा तो व्हायरस होता, पण त्याचा प्रकोप कदाचित कमी झाला असण्याची शक्यता आहे. पण तो पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला नाहीये, नष्ट झालेला नाहीये, आणि म्हणून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की उष्णता आणि दमटपणा, हीट आणि ह्युमिडिटी ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, आणि याचा ह्याच्यावर काही परिणाम होतो का? इन्फ्लुएन्झा व्हायरसच्या जे आणि अगोदरचं जे सार्स व्हायरसची जी पण रिसर्च झालेली आहे त्यामध्ये हे आलेलं आहे समोर की ते सार्स व्हायरस जे कोरोनाचं अगोदरचं जे व्हायरस होतं ते 12 ते 15 डिग्रीजमध्ये जास्त स्थिर होतं, स्टेबल होतं. आणि समजा ते वातावरणाचा दमटपणा कमी असताना 20, 25, 30 त्याच्यामध्ये ड्राय एरिया ज्याला म्हणतात ते त्याच्यामध्ये हे त्याचं अत्यंत स्थिर असतं. पण समजा तुमचं दमटपणा, वातावरणाचं दमटपणा जास्त झालं किंवा टेम्परेचर जास्त, तापमान जास्त झालं तर त्याचं स्थिरपणा कमी होतो. आता आम्हाला ते सांगता येत नाही की ते नाश होतो का नाही, पण त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ते फारच कमी होऊन जाते. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट आहे. बरं, हा जो व्हायरस आहे हा किती दिवस राहतो, ह्याचा संसर्ग होण्याआधी किंवा संसर्ग झाल्यानंतर सुद्धा? हे ह्याला व्हायरसची टाईमलाईन म्हणतात. की आता एकदा तुमचं एक्सपोजर झालं
तुम्ही कोरोना व्हायरसची पेशंटचं, तर अगोदर म्हणायचं की ते 2 आठवड्यानंतर हे होतं, पण आता आम्हाला पटलंय की हे 3 ते 5 दिवसानंतर तुम्हाला हे माहीत पडतं. आणि त्याच्यानंतर काय असतं की तुमच्या शरीरात येते आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसात 5 दिवसात तुमचं ते सर्दी जुकाम खोकला वगैरे होत होतं. आणि समजा आणि 80% लोक त्यांना सौम्य हे सिम्पटम्स असतात, पण ज्या लोकांना जास्त असतो त्यावेळी ते 6 ते 7 दिवसानंतर तो वाढतो आणि ते फुफ्फुसात जातं, लंग्समध्ये जातं आणि तिथे श्वास घेण्याची जी आहे त्रास चालू होतो आणि त्याच्यानंतर हे ऑक्सिजनची वापरायला लागतो मला. आणि समजा ते नाही झालं, पेशंट बरं नाही झालं, तर व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. आता एक थोडासा इंटरेस्टिंग प्रकार इथे आहे, आपण विचार करूया की तुम्ही सुरुवातीला रिसेप्टर्स बद्दल बोललात की काही रिसेप्टर्स असतात, आपण त्याच्याबद्दल एकदा परत बोलूया. कारण एवढ्यासाठी की असं शक्य आहे का की एखाद्या सुरुवातीला म्हणजे घशामध्ये जर आपल्याला वाटतं की खवखवतंय, तर इथेच इथे रिसेप्टर थांबवायचा प्रयत्न केला तर तो पुढे वाढणार नाही, अशी शक्यता आहे का? अशी शक्यता आहे. आपण याच्यावर बोलूया. आपल्याकडे एक फोन कॉल येतोय. दत्ता कुडे धुळ्यावरून बोलतायत. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला सर. नमस्कार सर. नमस्कार सर. प्रश्न विचारा. हो, हॅलो सर. आता जर हे असं मास्क वगैरे जे लावलेत, तर ते आता हे लोक कुठेही टाकून देतात, असं कुठे सेफ्टी बॉक्स मध्ये टाकत नाहीत वगैरे. आणि समजा एखाद्या पाण्या वगैरे पडला तो मास्क आणि एखाद्या जनावरांनी एखाद्या याने ते पाणी जर पिलं आणि तो जर त्या जनावराला झाला, तर त्याचे दुष्परिणाम काय होतील सर? धन्यवाद. हे मी अगोदर आम्ही याच्यावर विषयावर बोललो आहेत की स्वच्छता ठेवायची असते, तर मास्कला पण स्वच्छता ठेवायची गरज आहे. मास्क जेव्हा कुठलंही मास्क ते जेव्हापर्यंत ते ड्राय नसतं तेव्हापर्यंत ते इफेक्टिव्ह नसतं. ते कुठलंही मास्क त्याला फक्त ते सुकलं पाहिजे आणि ते क्लीन झालं पाहिजे. कारण तुम्ही समजा तुम्ही कुठल्याही मास्कला जे त्याच्यामध्ये कोरोनाचे व्हायरसचे किटाणू आहेत, त्या तुम्ही व्हायरस तुमच्या नाकावर टाकलं तर दुष्परिणाम होणं शक्य आहे त्याचं. तर फक्त क्लीन आणि ते नवीन मास्क तुम्ही वापरायचं आणि स्वतःचा मास्क स्वतः तुम्ही वापरा, दुसरे कोणाला देऊ नका. आणि एकदा मास्क वापरल्यानंतर पुन्हा वापरण्याची प्रक्रिया काय? तुम्ही 2-3 दिवस तरी वापरू शकता, पण महत्त्व त्याचंच काय आहे की तुम्ही या मास्कला तुम्ही दुसरं कोणी वापरायला देऊ नका. इतर कोणाला वापरायला देऊ नका. मास्क स्वच्छ करा आणि तो केवळ सॅनिटायझरने स्वच्छ केला पाहिजे असं आहे की तो साबण पाण्याने धुतला? आणि साबण पाण्याने धुतू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. सॅनिटायझर केलं तर उत्तम असतं. मला वाटतं आपल्या सरकारच्या वेबसाईट्सवर सुद्धा मास्क कसा बनवायचा, घरगुती मास्क कसा बनवायचा यावरही त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे आणि तेही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आपण टेम्परेचर, ह्युमिडिटी, हीट आणि व्हायरसवर त्याचा परिणाम याच्याबद्दल बोलत होतो आणि रिसेप्टर्स बद्दल आपण आपलं बोलणं चालू होतं या प्रश्नाच्या पूर्वी, तर त्यावर थोडंसं. कुठल्याही व्हायरस असतं त्याला रिसेप्टरची गरज असते. ते कारण ते समजा तुमचं व्हायरस मसलचं व्हायरस असलं तर त्याला हे नाकात असलं तर रिसेप्टर नसले तर त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे हे नॉलेज जेव्हा तुम्हाला येत असेल तर हे त्याला म्हणतात लॉक अँड की मेकॅनिझम म्हणतात. ज्या समजा तुमच्याकडे एक रिसेप्टर आणि त्याला लॉक पाहिजे सगळ्या आतमधल्या ज्या रेषा आहेत, तर आणि जेव्हा ते व्हायरस त्याला भेटतो तर ते लॉक अँड की म्हणजे ते उघडतो ते आणि ते जे व्हायरस आहे ते सेलमध्ये जातं आणि त्याचं दुष्प्रमाण सेलमध्ये होतो. आणि त्याच्यावर हे स्लाइड्समध्ये आम्ही सांगितलं आहे की ज्या तुम्हाला रिसेप्टर अगर रिसेप्टर नसलं तिकडे तर त्या व्हायरसला काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. वैष्णवी खाटवकर वाशीहून आपल्याला फोन करतायत. प्रश्न विचारा वैष्णवी.
वैष्णवी प्रश्न हा विचारा. प्रश्न विचार वैष्णवी. हॅलो. वयस्कर माणसांना कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर का होतो? आमचं मी ऐकलं नाही. एवढाच प्रश्न आहे आपला. हो. आणि कोरोनापासून वाचण्यासाठी आपण काय काय करावे? बरं, धन्यवाद. वयस्कर माणसांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता काय आहे? हे बघा, वयस्कर माणसांना काय प्रॉब्लेम असते की त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना कोमॉर्बिड कंडिशन असतात, कारण या वयस्कर माणसांचा डायबिटीज असलं, ब्लड प्रेशरचं, हार्टचा काय प्रॉब्लेम असलं, लंगमध्ये दमा असलं, कारण COPD असलं, त्यामध्ये काय ते शरीराची जी फायटिंग कपॅसिटी असते ते कमी असते. आणि हे आम्ही कोरोना व्हायरस सुद्धा नाही, पण ते दुसरं व्हायरस, ते सामान्य इन्फ्लुएन्झा फ्लू व्हायरस आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही बघितलं आहे की त्यांना जास्त हे वृद्ध माणसांना हे जास्त प्रॉब्लेम येतं. आणि ते इम्युनिटीचं प्रॉब्लेम आहे, ते त्याचं रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. आणि ते वयस्कर माणसांना जे आहे ते कमी आहे, ते कमी आहे. पण ते वाढवण्यासाठी काय करू शकतो मग? आत्ता तरी कोरोना व्हायरससाठी तर तुम्ही वाशीवरून बोलतायत, माझे वडील पण वाशीमध्ये आहेत. त्यांना सगळ्यांना सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्यांना फारच जास्त इम्प्लिमेंट केले तिकडे. आणि कुठले 60 सालच्या वरती जे माणसं आहेत, जे वृद्ध माणसं आहेत, त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आता न्यू मुंबईमध्ये. ते तुम्हाला माहित असेल. बरोबर आहे. बाहेर जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये, पण खास करून वयस्कर माणसांसाठी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यांनी अजिबात बाहेर जाता कामा नये. घरातल्यांनी जर सांगितलं असेल तर ते त्यांचं ऐकणं, बोलणं ऐका, आणि ते ऐकणं महत्वाचं आहे अत्यंत. आणि त्यामुळे सर्वांनीच हे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे. ही प्रकरणं, कोरोनाची प्रकरणं जगभरातही आणि एरवीही आपल्या देशात वाढत आहेत असं आपल्याला वाटतं का? दॅट्स अ इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे त्याची. पण हे बघा, जे वाढत आहेत ना ते 2 प्रकारचे वाढणं असतं. एक असतं लिनियर इन्क्रीज, म्हणजे की 2 2 2 4 4 4 6 6 6 असं. एक असतं एक्सपोनेन्शियल इन्क्रीज. एक्सपोनेन्शियल इन्क्रीज म्हणजे 2 ते 4, 4 ते 8, 8 ते 16, 16 ते 32. ओके. याला जे एक्सपोनेन्शियल इन्क्रीज होतं ते आम्हाला दिसलंय इटलीमध्ये, स्पेनमध्ये, आणि सध्या तरी हे USA मध्ये आम्हाला दिसलंय. पण आपल्या देशात अजूनपर्यंत एक्सपोनेन्शियल इन्क्रीज त्याला म्हणतात, ज्याला, आणि त्याचा टेक्निकल टर्म कम्युनिटी ट्रान्समिशन आहे, ते अजूनपर्यंत आम्हाला दिसलं नाही आहेत. आणि WHO सांगितलं आहे की आपल्याकडे जे ट्रान्समिशन आहेत ते सध्या क्लस्टर ट्रान्समिशन आहे, म्हणजे की जे जिथे गर्दी आहेत तिकडे जास्त केसेस आहेत. बरं. पण आपल्याकडे तुम्ही, कारण आम्ही हे जे स्टॅटिस्टिक्स आहेत, ते आकडे आहेत, आम्ही रोज बघतोय. आणि अगोदर 4-5 दिवसात तुम्ही बघतायत तर दर दिवसाचे जे आकडे आलेत आमच्याकडे 800, 900, 1000 असं. 12 एप्रिलला 1500 केसेस ऑल ओव्हर इंडिया एकदा आले, पण त्याच्यानंतर ते कमी झाले. आणि लॉकडाऊनच्या थोडीशी रिलीज वगैरे द्यायला पण गव्हर्नमेंटने सांगितलं, कारण ते आमच्याकडे ते जे आकडे आहेत ते इतके वाढत नाही चालत. ओके. अनिल दांडेकर मुंबईहून बोलतायत. अनिलजी प्रश्न विचारा. हॅलो. अनिलजी प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर साहेब. हां बोला साहेब. प्रश्न विचारा. मी स्वतः करू. अनिल दांडेकर मुंबईहून बोलतायत. पण दत्त दुटीचा मग तो कॉल आला होता, तर त्याचा प्रश्न असा होता की जनावरांनी ते टच केलं आणि जनावरांनी नंतर पाणी पिलं तर प्रादुर्भाव होईल का? ओके. दुसरा प्रश्न असा आहे की स्टीम किती वेळा घ्यायचं? जे डॉक्टरांनी स्टीम घ्या म्हणून सांगितलं, तर माझं वय 65 आहे, तर मी ते किती वेळा घ्यायला पाहिजे? आठवड्यातून एकदा, 2दा, किती वेळा? ते असे 2 प्रश्न आहेत. ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. तर आपण त्यांचा पहिला प्रश्न जो त्यांनी आधीच्या आमच्या कॉलरने विचारला होता, ते प्रश्न काय विचारताय, ते ॲनिमल, तुम्ही त्या जनावराला तुम्ही हात लावलं, पण जनावराच्या स्किनला जेव्हा तुम्ही कोरोना व्हायरस असलं ते तर तुमच्या शरीरात जाणारच.
तर अगोदर जे आम्ही सांगितलंय ते स्वच्छता आणि जे गर्दी जे आहेत ते कमी करायची. जनावरांना पण तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ज्या तुम्ही वापरता त्या जनावराचं पण तुमच्यावरून ते जनावराला सोशल डिस्टन्स ठेवावंच लागेल. ते सामाजिक अंतर तुम्हाला ठेवावंच लागेल. आणि आता आपण स्टीम थेरपीवर येतोय, कारण त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला हा स्टीमशी रिलेटेड, आणि डॉक्टरांना त्याच्याबद्दल जास्त सांगायचंही आहे आपल्या सर्वांसाठी. तर ही उष्म उपचारांची किंवा स्टीम थेरपी नक्की काय आहे, आणि त्यांनी जो प्रश्न विचारलाय की हे स्टीम कधी कसं घ्यायचं यावर थोडंसं आपण चर्चा करूया. स्टीम थेरपी हे 2 प्रकारचे पेशंटना वेगवेगळे क्षणात घ्यायचं असतं की एकदा तुम्हाला काय प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जर तुम्हाला काहीच नाही झालेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा किंवा 2दा, त्याच्यानं जास्त घ्यायची गरज नाही आहे, पण फक्त 2-3 मिनिट तुम्ही घ्या आणि जे तुम्ही टॉलरेट करू शकता ते तितकंच तुम्ही जास्त तिथंच घ्या. आणि हे तुम्ही स्लाइड बघतायत त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक पाणीची केटली असते, पतीला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी उबाळून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर टॉवल घेऊ शकता. ते एक फेशियल स्टीमर असतात, एक कप स्टीमर असतात, बाजारात मिळतात, 100-200 रुपयाचं मिळतं. आणि हे तुम्ही घेऊ शकता. आणि स्टीम रूम तुमच्या आजूबाजूला काय सोसायटीमध्ये स्टीम रूम असलं तर ते पण या स्वतःचं घरमध्ये असलं ते पण तुम्ही वापरू शकता. आणि फक्त 2 वेळा घ्यायची गरज आहे. समजा तुम्हाला हे सिम्पटम्स आहेत ज्यामध्ये तुम्ही 2-3 दिवस तुम्हाला बघायचं आहे हे टेस्टिंग करायच्या आधी, मग ते तुम्ही दर 3-4 तासांनी 5 मिनिटासाठी तुम्ही स्टीम घ्या, असं आमचं म्हणणं आहे. आता राजेश आचरे नागपूरहून बोलतायत. राजेशजी, आपला प्रश्न विचारा. राजेशजी, प्रश्न विचारा. मॅडम, मला प्रश्न हा विचारायचा होता की मला घरातल्या घरात राहून आलो तरी मला हात सॅनिटाईज करणं आवश्यक आहे का आणि तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे का? बरं. आणि त्याचा प्रश्न असा होता की ह्युमिनिटी वाढवण्यासाठी एक्झॅक्ट केलं काय पाहिजे? सगळे लोक काहीतरी वेगळे वेगळे सांगतात, तर एक्झॅक्ट काय केलं पाहिजे जे घरच्या घरी करता येईल? बरं, धन्यवाद. ते म्हणतात की घरातल्या घरात असताना सुद्धा सॅनिटायझर आणि मास्कचा वापर केला पाहिजे का? सॅनिटायझर तुम्हाला ते वापरत लागेच. हे तुम्हाला कमीत नाही तर 2-3 वेळा घरी तुम्ही वापरा. आणि कारण मी अगोदर सांगितलंय ते आम्हाला कशामुळे हे इम्पॉर्टंट आहे, कारण ते व्हायरसचं रिसेप्टर्स आंतड्यामध्ये असतात, ते स्टूल्सला ते बाहेर जातं आणि म्हणून ते हात तुम्हाला हे सॅनिटाईज करण्याची ती गरज अत्यंत गरज आहे. पण डॉक्टर, मला वाटतं घरातल्या घरात साबण पाण्याने सुद्धा केले जाऊ शकतात. हो, ते पण करू शकता. सॅनिटायझर वापरू शकता, फक्त सोप वापरू शकता. म्हणजे की स्वच्छता ठेवायची. हे तुम्ही घरात असला तर नाही स्वच्छ ठेवायची, तसं शक्य नाहीये. आणि मास्क? आणि मास्क समजा ते डिपेंड करतं की तुम्हाला तुमच्या पेशंट तुम्हाला तुमची फॅमिलीमध्ये कोणी सगळे नॉर्मल असतात तर माझ्या मतेने घरमध्ये तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही आहे. पण समजा तुमचं घर नसलं तरी तुम्ही एक रूममध्ये राहतात, ते स्लम्समध्ये लोक राहतात, एक रूममध्ये 4-5 लोक राहतात, त्यावेळी मला वाटतंय की तुम्ही हे मास्कचा वापरणं वरचेवर करणं गरजेचं आहे. आणि तो स्वच्छ ठेवा मास्क, त्या मास्कचीही काळजी घेतली पाहिजे. कोरोना विरुद्धची ही लढाई आपल्याला जिंकायची आणि त्यासाठी उपाययोजना कोणते असू शकतात यावर आपण चर्चा करत आहोत. डॉक्टर, आपण स्टीम थेरपीबद्दल बोललो, आपल्याला 1-2 प्रश्नही आले या संबंधामध्ये, तर याबद्दल थोडीशी अजून विस्तारित माहिती द्या. कारण त्यांनी विचारलंय की किती वेळा करायचं, कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने कुठल्या वयाच्या लोकांना केलं पाहिजे तसं. हे स्टीम थेरपी जी आहेत हे आमच्या प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये पण त्याचं विवरण केलेलं आहे. आणि त्यांनी 15 एप्रिलला जेव्हा त्यांनी भाषण दिलं होतं त्यावेळी पण त्यांनी
हॉट वॉटरच्या हॉट वॉटरवर टिप्पणी केलेली आहे. तर मी आमच्या समोर हे सगळे steamers वेपन्स आहेत सगळे, आहेत ते कोरोना ओके. व्हायरसचे. आणि हे आता मी आलोय हे स्टुडिओमध्ये आलोय, पण माझ्या गरम पाणीचं हे जे आहे बॉटल आहे ते मी माझ्याबरोबर आणलेत. हे एक फेशियल स्टीमर आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही असं तोंड टाकून असं वाफ घेऊ शकता. आणि हा जो टॉवल आहे त्या तुम्ही असं डोक्यावर टाकून तुम्ही असं घेऊ शकता. आणि हा जो आहे फेशियल स्टीमर आहे त्याच्यावर तुम्हाला हे टॉवलची गरज नाही, तुम्ही असं घेऊन असं तुम्ही वाफ घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे हे नसलं तरी तुम्ही सिंपल केतली गरम पाण्याची गरम करून आणि हे टॉवल टाकून तुम्ही स्टीम घेऊ शकता. तर हे दिवसातून किती वेळा केलं हे पाहिजे? दिवसात कमीत नाही तर 2 वेळा तुम्हाला करावं लागतं. पण हे केवळ त्या लोकांनी केलं पाहिजे ज्यांना काही सिम्पटम्स दिसतात की जनरली केलं तरी चालेल? आत्ता सध्या तरी आम्ही सगळ्यांना ॲडवाईस करतो की तुम्हाला सिम्पटम नसले तरी तुम्ही एकदा किंवा 2दा तुम्ही घ्या. आणि कारण काय असतं की समजा तुमच्या आजूबाजूला कुठेही कोरोना व्हायरसचे किटाणू असतील तर ते तुम्हाला अगोदर ते तुमच्या नाकामध्ये जे रिसेप्टर्स आहेत त्याला तुम्ही त्याच्यावर ते अटॅक करणार. आणि तुम्ही स्टीम घेतलं तर त्यांचं ते अस्थिरता, आम्ही आत्ता कुठेही सांगत नाही की ते विनाश होतो त्या व्हायरसचा, पण ते स्टीमच्या मध्ये काय असतं की त्यांना हे व्हायरस जे आहे थोडे साधारणपणे ते अस्थिर होतात. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्टीमचा एक फायदा आहे की जे स्टीम आतमध्ये जेव्हा जातं तेव्हा पेशंटला जे नाकचं जे बंद असतो ते उघडून जातो, ते घशामध्ये त्याला खडखड होतं ते कमी होऊन जाते. आणि आतमधली जी बलगम आहे ती साधारणपणे लिक्विफाय होऊन बाहेर येऊ शकते. आणि हे स्टीमचे साधारणपणे इफेक्ट्स आहेत ते सगळ्यांना माहीत आहेत. पण कोरोनाच्या पेशंटला का फायदा असतो याच्यावर की त्याला बॉडीला जे रेझिस्टन्स आहे त्याला वेळ मिळतो, कारण त्याला बरं वाटतं, त्याचं जे इफेक्ट्स आहेत ते कमी होतं. आणि बॉडीला जे वेळ पाहिजे आहे त्या व्हायरसशी लढायला त्या वेळ त्यांना शरीराला भेटतो. बरं, आता आपल्याला एकाने प्रश्नही विचारला होता, आपण पुन्हा एकदा या स्टीम थेरपीबद्दल बोलणार आहोत. पण आपल्या एका दर्शकाने प्रश्न विचारला होता की इम्युनिटीबद्दल सर्वच जण बोलत असतात, पण नक्की इम्युनिटी वाढवायची कशी? तर व्यवस्थित झोप, व्यवस्थित न्यूट्रिशियस जेवण आपलं, पण ह्याचा काही संबंध येईल का स्टीम थेरपी? याचा संबंध फक्त इम्युनिटी ला तुम्ही वेळ देता. कारण सगळ्या पेशंटकर आतमध्ये स्वतःची इम्युनिटी असतेच, पण कोरोना व्हायरस नवीन व्हायरस असल्यामुळे त्याला इम्युनिटीला जे अँटीबॉडीज जे तुम्ही मॅन्युफॅक्चर करतात त्याला हे वेळ मिळत नाही. पण हे याच्यामुळे काय असतं की कारण त्या पेशंटला बरं वाटतंय, त्याला जेवण बरोबर घेऊ शकतो, त्याचा एक्सरसाइज करू शकतो, त्याच्यामुळे आमचं असं मत आहे. कारण हे सध्या कधी प्रूव्ह झालेलं नाही. कारण ते विचारत होते की ह्यावर काही प्रयोग झालेले आहेत का? आपण कोरोना व्हायरस नवीन व्हायरस आहे, त्याच्यामध्ये काही कुठे याला आम्ही जे म्हणताय ते फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन म्हणतात, ते आमच्या ऑब्झर्व्ह केलेलं आहे आम्ही. आणि आता सध्या आमची हायपोथिसिस आहे की आम्ही तसं होऊ शकतो. पण साधारणपणे काय होतोय आतमध्ये, काय होतोय ते आमचे जेव्हापर्यंत त्याच्यावर रिसर्च होऊ शकत नाही तेव्हा पण ते मायक्रोस्कोपमध्ये आम्ही बघू शकत नाही, त्यामध्ये तरीपर्यंत आम्ही काही नक्की सांगता येत नाही की काय आतमध्ये चाललंय. पण फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन हेच आहे की तुम्हाला वेळ मिळतं, ते तुम्हाला स्ट्रेंथ मिळतं आणि ते रेझिस्टन्स जे बॉडीला आहे आतमधली जे स्वतःची रेझिस्टन्स आहे त्याला पण वेळ मिळतं हे कोरोनाशी लढायला. मग हा प्रयोग आपण आतापर्यंत कुठे केला आहेत का? आमच्या मित्र केलेले आहेत, पण हे विशेष म्हणजे काय की कूपर हॉस्पिटल मुंबईमध्ये तिकडे एक वॉर्ड आहे, कोविड वॉर्ड आहे. आणि त्याच्यामध्ये हे स्टीमचा वापर केलेला आहे. आणि तिकडे जे रिझल्ट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये अगेन फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन्स आहेत,
त्याच्यामध्ये असं काही पूर्ण सांगता येत नाही, कारण त्याचं रिसर्च पेपर वगैरे आता अजून काही आलेलं नाही आहे. पण ते ऑब्झर्वेशन असं आहेत की जे पेशंटला माइल्ड सिम्पटम्स असतात, सौम्य सिम्पटम्स असतात, त्यांचं तीव्र सिम्पटममध्ये जाण्याची शक्यता कमी झालेली आहे. आणि ज्यांना जास्त तीव्र झालेलं आहे त्या पेशंटना जास्त म्हणजे व्हेंटिलेटर किंवा त्यावर जाण्याचं शक्यता कमी झालेली आहे. आणि जेव्हापर्यंत आम्ही जे आयसोलेशनमध्ये जे पेशंटना त्यांनी बघितलं आहे, ज्या पेशंटना आम्हाला वाटतं की 10-15 दिवस लागतील, त्यांना 5-6 दिवसामध्ये ते डिस्चार्ज होऊन जातात. ओके. असं पण आम्ही असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. पण त्याच्यावर कधी अजून वेळ आम्हाला इथं मिळालेला नाही की आम्ही त्याच्यावर पूर्ण अंडर मायक्रोस्कोप ज्याला म्हणतात ते आम्ही बघून ते सगळं सांगायचं. तर ते फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन आहे, त्यावर आणि गरम पाणी पिण्याबद्दल काय? कारण पुन्हा आपण स्टीम आणि अगेन गरम पाणी इज स्टीम इज बेसिकली टेम्परेचर तापमानचं आहे. गरम पाणी तुम्ही केलं तर रिसेप्टर अगेन कम्स इन द विषयामध्ये येतं की घशाच्या मागे तुमचे ते रिसेप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये ते कोरोना व्हायरस फसतो, ते किटाणू फसतात. आणि तुम्ही गरम पाणी केलं तर त्याला त्यावेळी त्या व्हायरसचं ते अस्थिरता जास्त होते, म्हणजे त्यांची स्थिरता कमी होते. मग आता तुम्ही म्हणालात तसा प्रयोग केला आहे, तर कुठल्या वयाच्या लोकांनी किती वेळा स्टीमरचा वापर करावा? कारण आपण जे म्हणताय ह्यामध्ये पुन्हा पण एकदा दर्शकांना सांगूया की हे अनेक उपाययोजनांमधली ही एक उपाययोजना, यावर आपण लक्ष द्यायला आणि थोडासा प्रयत्न करायला हरकत नाही आहे. कारण आतापर्यंत ही पूर्णपणे एक ट्रीटमेंटच्या हिशोबाने आपण ह्याकडे बघत नाही आहोत. नक्कीच डॉक्टर, पण एका पद्धतीने आपण जर हा जो दाह आहे या व्हायरसचा किंवा यामध्ये होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे कॉम्प्लिकेशन्स आपण कमी करायचा जर प्रयत्न केला तर यामध्ये कदाचित स्टीम थेरपीचा वापर केला जाऊ शकतो, हे आपण सांगायचा प्रयत्न करत आहोत नाही याच्यामध्ये? कुठल्याही मेडिसिनमध्ये, कुठल्याही आजारामध्ये हे सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे, 100% कुठलंही इलाज काम करत नाही. तुम्ही मलेरिया बघितलं किंवा टायफॉइड बघितलं, ते 90% असेल, पण ते 100% नाहीत. आणि मला नाही वाटतं की हे व्हायरस असं इतकं त्याला हरणं इतकं सोपं आहे की ते 100% सगळे पेशंट बरे होऊ शकतात. पण समजा 50% असले या 60% असले, कुठल्याही पर्सेंटेज ला याचा फायदा असलं तर आमच्याकडे जे रश आहे, जे भीड आहेत, ते कमी होऊ शकते पेशंटची. आणि ज्या पेशंटना हे सिम्पटम्स आहेत त्यांना माझ्या मतेने जास्त वापरायचं, कमीत नाही तर 4-5 वेळी तुम्ही दिवसात तुम्ही वापरा. दिवसातून 4 ते 5 वेळा. दिवसात 4 ते 5 मिनिट, जास्त याच्यापैकी जास्त गरज नाही. आणि तुम्ही जास्त घेतलं तर तुम्हाला घशाचं म्हणजे थोडंसं खणखणीत असं वाटतंय, पण ते स्टीममुळे असतं, ते व्हायरसचा प्रकोप नाही. ठीक आहे. आता यामध्ये एक अजून महत्त्वाचा प्रश्न येतो, कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याकडे ह्युमिडिटी खूप असते आणि एसीचा वापर करावा का? आईस्क्रीम खाल्ला तर चालेल का? कारण हे दोन्ही थंड गोष्टी आहेत आणि उन्हाळ्यामध्ये ह्याचा सर्वात जास्त वापर होतो. कॉमन फ्लू व्हायरस, कारण आम्ही जे सांगतोय ते कॉमन फ्लू व्हायरसच्या संदर्भात सांगतोय. ते कॉमन फ्लू व्हायरस हे मुख्य प्रमाण आहेत की कुठल्याही लाइनिंग आतमधली जी लाइनिंग आहे ती कोल्ड आणि ड्राय कुठल्याही असली तर त्याचं प्रकोप जास्त असतो. तुम्ही घेऊ शकतात, आईस्क्रीम घेऊ शकतात, पण सध्या तरी याचं जेव्हापर्यंत ते पूर्ण आम्हाला काय माहीत पडत नाही तेव्हापर्यंत तुम्ही हे थंड जे तुम्ही जास्त घेतायत ते माझ्या मतेने कमी करा आणि टाळणं बरं आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे काय की ते एसी, कारण तुम्ही बघितलं की एसी जे टेम्परेचर असतं ते 20-22 पर्यंत असतं. आणि समजा तुमचं आत्ता आपल्या देशात तुम्ही हे तुम्ही समजलं तर एक गोष्ट क्लिअर होते की टेम्परेचर जितकं जास्त असते ते व्हायरससाठी हानिकारक आहे. आणि ते मी स्वतःचं सांगतो की आमच्या घरी आत्ता एसी आम्ही वापरत नाही.
म्हणजे आपण वापरू नये असं आपण हां, सजेस्ट कराल मी असं ॲडवाईस करू शकत नाही की ते तुम्ही हे AC वापरा, कारण सध्या तरी आमचं सगळं जे अटेन्शन आहे ते तापमानावर आहे. तर आपल्याकडे वेळ आता थोडासाच राहिलेला आहे, पण आपल्या दर्शकांसाठी जर काही खास गोष्टी, खास मुद्दे आपल्याला वाटतं की सांगितले पाहिजे तर ते कोणते असतील? हे इम्पॉर्टंट थिंग इज की सगळ्यांना हे आम्हाला प्रश्न विचारतात ते लॉकडाऊन इतकं का भीती आहे हे सरकारला की लॉकडाऊन पर्यंत गोष्ट गेली तुमची. तर हे आम्हाला असं म्हणत आहे की लॉकडाऊन आता तुम्ही थोडंसं रिलॅक्स्ड आहात, ते लॉकडाऊन च्या कारणामुळे तुम्ही आता एक ग्राफ आता असेल तर दाखवू शकतात. पण काय आहे की समजा तुमचं लॉकडाऊन नाही झालं असतं तर ते आकडे जे आहेत ना ते बरंच भयानक असतात. कारण काय आहे की आपल्याकडे बॉम्बेमध्ये सरकारचे हॉस्पिटलमध्ये फक्त 15,000 एक बेड्स आहेत. तुम्ही प्रायव्हेटला बघितलं तर एक 30-35 हजार पर्यंत असेल. आणि याची प्रॉब्लेम काय आहे या कोरोना व्हायरसची की आपल्या मुंबई शहरात 18 कोटी लोक आहेत. त्यांचं हे सगळ्यांना इवन 50% लोकांना हे कोरोना व्हायरस झालं. तर आम्हाला कमीत नाही तर 15-20 लाख बेडची गरज होऊ शकते. आणि तसं हे बेड्स आपल्याकडे नाहीच आहे. तुम्ही काही केलं तर 15-20 लाख बेड 2 महिन्यात तुम्ही क्रिएट करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे काय की हे तुम्ही ग्राफ बघताय की कुलूप बंद म्हणजे लॉकडाऊन नाही केलं असतं तर हे निळ्या रंगाचं आहे ते हॉस्पिटल बेडचं जी हॉरिझॉन्टल रेखा आहे त्याच्या फारच वरती जातो. आणि ते कुलूप बंद केलं त्याच्यानंतर ते हॉस्पिटल बेडचे पेशंटला आम्ही मॅनेज करू शकतो, कारण ते त्याची सुविधा आपल्याकडे आहे. आणि समजा हे आम्ही नाही केलं असतं तर आतापर्यंत हे सगळं जे आम्ही बॉम्ब म्हणतो ते आमच्या एक्सप्लोड झालं असतं. तर सरकारने जे केलंय ते पूर्ण चांगलं केलंय. आणि हे लॉकडाऊन आपल्याला फॉलो करायला पाहिजे, गरजेचं आहे. त्यामुळे काही गोष्टींवर आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे. दिलेले निर्देश पुन्हा आम्ही सांगतोय की पाळले पाहिजेत. जर सांगितलंय तर सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क वापरा, एकमेकांबरोबर भेटीगाठी करणं टाळा आणि अर्थातच आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. शांता शेळक्यांच्या काही खूप सुंदर ओळी आहेत. मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी, मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी, आनंदाने थरथरली काही अंतरी गहिवरली. या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे, जीवन गाणे गातच राहावे. आशेच्या या ओळींवरच आजच्या या कार्यक्रमातून आपली सांगता घेतो, निरोप घेतो. आणि डॉक्टर आपण आला तिथे याबद्दल खूप आभार सह्याद्री वाहिनीतर्फे. धन्यवाद. धन्यवाद.